प्रिय बंधू आणि भगिनी, प्रारंभीच या महान सिंधू संस्कृतीचा वसा आणि ठसा लाभलेल्या आणि या मूळ मातीच्या माणसाच्या आयुष्याच्या कल्याणासाठी ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची तळी उचलली आणि पोत क्रांतीचा अग्नी अखंड प्रज्वलित ठेवला असे महामानव, महापुरुष, संत पुरुष यांना मी भिकन जाधव प्रथम अभिवादन करतो. या जगाला शांततेचा आणि अहिंसेचा पुरस्कार देणारे महाकरुणाकारी तथागत गौतम बुद्ध, मोको कहा ढूंढे रे बंदे मही तो तेरे पास में, नाम है मंदिर नाम है मस्जिद ना काबे कैलास में, सब सासों की सास में मही तो तेरे पास में, या शब्दामध्ये भगवंताची खरी ओळख करून देणारे महात्मा कबीर, नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी, ह्या शब्दामध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांनी पहिलं कीर्तन केलं आणि या महाराष्ट्राची कीर्तन परंपरा त्या पंजाब प्रांतापर्यंत घेऊन गेले. म्हणून आजही पंजाब प्रांताचा धर्मग्रंथ तुमच्या माझ्या हातात आल्याच्या नंतर त्याची पदं तुम्हाला मला अभ्यासाला मिळतात. ते भक्त शिरोमणी नामदेव महाराज, वारकरी संप्रदायाच्या निमित्तानं ज्ञानेश्वरी, हरिपाठ, चांगदेव 65 आणि अमृतानुभव ही 4 ग्रंथ तुमच्या माझ्या हातात देऊन दुरितांची तिमिर जाहो, विश्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल ते लाहो प्राणी जात. या शब्दामध्ये भगवंताची ओळख करून देणारे संत ज्ञानेश्वर महाराज, कीर्ती दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी अशी या जगताला शिकवून देणारे आणि निसर्ग निर्मितीला साध घालणारे वारकरी संप्रदायाचे भूषण तथा छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज, दिवसा गावातली घाण साफ करणं, रात्री कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातली घाण साफ करण्याचा अभूतपूर्व कार्य करणारे संत गाडगे महाराज, ज्यांनी स्वतःच्या हाते ग्रामगीता लिहून या जगतालाच नाही तर प्रशासनाला सुद्धा स्वच्छतेचं अभियान राबवायला ज्यांनी भाग पाडलं ते या देशातले शेवटचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि 300 वर्षापूर्वी जे भाकीत या जगताला केलं होतं ते भाकीता सत्यामध्ये उतरण्याचा अभूतपूर्व कार्य करणारे महान क्रांतिकारी संत श्री संत सेवालाल महाराज, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, या शब्दामध्ये हिंदवी स्वराज्याचे स्थापन करणारे कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी वडिलांचा राज्यकारभार अभ्यासपणे पुढे नेला आणि वयाच्या 16व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहून भल्या भल्या संस्कृत पंडितांना सुद्धा माती कोरायला भाग पाडलं. आणि एक शब्द त्यांनी तरुणांसाठी सांगितलं की जे प्रयत्नवादी असतात ते मर्द असतात आणि दैववादी असतात ते नामर्द असतात. ते तरुणांच्या गळ्यातले तावीज बनणारे छात्रवीर संभाजी महाराज, आणि ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी या राजगडावर शोधून काढली आणि घराघरामध्ये शिवाजी महाराजांना पोहोचवण्याचं भूतपूर्व कार्य केलं. एवढंच नाही तर स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांनी राबवली ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले. आणि हा देश कोणत्या धर्मग्रंथावर चालत नाही तर तो संविधानावर चालतो असं या देशाला संविधान बहाल करणारे. एवढंच नाही तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्हाला मुला समानतेचा न्याय आणि समानतेचा अधिकार मिळवून देणारे. यापुढेही जाऊन सांगितलं तर या देशातल्या गर्भ श्रीमंताला सुद्धा एकाच मताचा अधिकार आणि झोपडपट्टीत आणि फुटपाथवर राहणाऱ्या गरिबाला सुद्धा एकाच मताचा अधिकार मिळवून देणारे बुद्धी सम्राट, ज्ञानपंडित, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुद्रा. आणि मित्रांनो, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आराधना सोसायटीच्या माध्यमातून हा कार्यक्रमाचं आयोजन केला. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि 26 जानेवारी 1950 रोजी या भारताला सार्वभौमत्व सिद्ध करणारं संविधान प्राप्त झालं. संविधान प्राप्त झालं सांगायचं तात्पर्य असं होतं की स्वबळावर असेल किंवा राष्ट्रीय शिक्षणाचं आर्थिक धोरणावर असेल, अत्यंत गरीब राष्ट्र ते प्रगतशील राष्ट्र असं या भारताने आपली ओळख प्रस्थापित केली. या भारताबद्दल मोहम्मद अली जिना म्हणाले होते की भारतात विविधता असल्यामुळे या भारताला कोणताही निर्णय घेण्यासाठी आव्हान ठरणार आहे. पण त्याच्याही पलीकडे पंडित नेहरूंनी एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं द डिस्कवरी ऑफ इंडिया. त्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये पंडित नेहरूंनी सांगितलं होतं की एकूण 540 आणि त्यापेक्षा अधिक संस्थानिकांना एकत्र करून त्यांची संस्कृती आपल्यामध्ये जोपासून विविधतेने नटलेला हा भारत देश आपण निर्माण केलेला आहे आणि ही खरी भारताची नवीन ओळख तयार केलेली आहे. मग भारताने गाठलेलं यशाचा अंबर असेल, विविधतेतून टिकवलेली एकता असेल, जोपासलेला वारसा असेल, जोपासलेली संस्कृती असेल, किंबहुना या देशातली प्रख्यात सगळ्यात मोठी लोकशाही असेल, भारत हा महासत्तेकडे वाटचाल करू पाहतोय. मित्रांनो, या देशाने, भारताने काळ्या मातीमध्ये सोनं उगवण्याचं काम केलेलं आहे. मग ट्रान्सफॉर्मरिंग इंडिया असेल, ट्रान्सफॉर्मिंग ॲग्रिकल्चर असेल, आयात करणारा भारत, आज निर्यात करणारा भारत देश तयार झालेला आहे. भारताने फक्त तक्षशिला आणि नालंदा याच्या दिंडोरा पिठोर थांबला नाही तर या देशाने आपल्या देशामध्ये
IIT, एम्स, NIT, BIT, ICAR अशा विविध चांगल्या शैक्षणिक संस्था निर्माण केल्या आणि त्या संस्थेच्या जीवावर आज आपण जगामध्ये आपलं भारताचं एक वर्चस्व आपण निर्माण करू शकतो. ही भारताने खूप मोठी खामी निर्माण केली आहे. मग हरित क्रांती असेल, तिल क्रांती असेल, दूध क्रांती असेल, गुलाबी क्रांती असेल, विविध क्रांती या भारताने केली. आणि भारत 1965चा ताश्कंद करार असेल, 1971चा सिमला करार असेल, भारताने या जगाला दाखवून दिलं की आम्ही वर्चस्ववादाचा विरोधक आहोत, आम्ही शांततेचे प्रतीक आहोत आणि आम्हाला शांतता हवी आहे अशी भारताने आपली नवीन ओळख करून दिली. आणि या गुणामुळे भारत विश्वगुरू होऊ पाहतोय. आता विश्वगुरू होऊ पाहतोय, पण आंतरिक व्यवस्थेमध्ये आपण कुठेतरी पोखरला जातोय. मित्रांनो, विज्ञानाच्या बळावर सूर्याला लागलेलं ग्रहण आपण दुर्बिणीच्या साह्याने बघण्याचं सामर्थ्य आपल्याला विज्ञानाने दिलं, पण त्याच विज्ञानाच्या बळावर श्री जन्माला लागलेलं ग्रहण आपण थोपू शकलो नाही. भ्रूण हत्या आपण थांबवू शकलो नाही. या देशामध्ये चाललेला भ्रष्टाचार आपण रोखू शकलो नाही. मित्रांनो, स्त्रियांना 33% आरक्षण मिळालं, पण स्त्रियांवर होणारे हल्ले आणि स्त्रियांवर होणारे कृत्य आपण थांबवू शकलो नाही. थोडक्यात सांगायचं की हा देश पितृसत्ताक देश नाही आहे. या देशामध्ये स्त्री सत्तेचा आणि मातृसत्तेचा पुरस्कार या देशाने सातत्याने केलेला आहे. आणि म्हणून आजही आपण शिवशाहीच्या विचारांचे गोडवे या महाराष्ट्रामध्ये गातो आहोत. गार्गी, मैत्री यासारख्या प्रचंड ताकदीच्या महिला या देशामध्ये उदयास आलेल्या आहेत. रजिया सुलतान सारखी एखादी महिला त्या दिल्लीच्या तख्त्यावर जाऊन बसलेली आहे. अहो, झाशीच्या राणीने याच मातीमध्ये घोड्यावर बसून त्या इंग्रजांना पळताभुई थोडी केलेली आहे. अहो मित्रांनो, ही माती या देशाची आहे, ज्या मातीमध्ये मदर तेरेसाला या जगाचं मातृत्व स्वीकारण्याची भूमिका घेतलेली आहे. एवढा महान हा भारत देश आहे आणि या भारत देशामध्ये मदर तेरेसा सारखं उच्चांक गाठलेल्या स्त्रियाही आपल्यामध्ये बसलेल्या आहेत. एक महान तत्ववेता आणि छावा कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत म्हणतात की पराक्रमाचं मातृत्व पुरुषांना बहाल केलं गेलं असेल, पण निसर्गाने खरा पराक्रमाचं मातृत्व स्त्रियांनाच बहाल केलेलं आहे. आणि म्हणून केवळ पुरातनाच्या कथा आणि पुरातनाच्या गोष्टी सांगून स्त्रियांचं सबलीकरण होणार नाही, तर तुम्ही आम्ही म्हणून या तळागाळापासून स्त्रियांचं उच्चांक जोपर्यंत आपण निर्माण करत नाही तोपर्यंत हा देश आपल्या स्वायत्ततेपर्यंत पोहोचू शकत नाही. आज मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितोय. मित्रांनो, एक महान तत्ववेता आपल्या देशातले प्रसिद्ध कवी राऊत म्हणतात की जंगलाचे जंगल बेचिराग होतात, पण या जगामध्ये या समाजामध्ये धर्म पंडितांनी धुरीणाला लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे धर्मांधतेचा शोध आहे, जातीयतेचा शोध आहे. धर्माला धर्म घासला, जातीला जात घासली, ठिणग्या पडतात, वनवा पेटतो, आग लागते आणि त्या पेटलेल्या आगीमध्ये धर्म पंडित आपली पोळी भाजून घेणार मोकळे होतात. अरे इकडे टोपी तिकडे टिळा, इकडे भगवान तिकडे निळा, आणि आता दाबला जातो माणुसकीचा गळा. हा माणुसकीचा गळा दाबला जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर या देशामध्ये या समाजामध्ये संविधान पेरलं पाहिजे, संविधान पेरलं पाहिजे, संविधान पेरलं पाहिजे. आज अत्यंत मौलिक असे विचार मला मांडण्याची या ठिकाणी प्रगल्भता निर्माण करून दिली. मी तर म्हणेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण ऋणी असायला हवं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जगामध्ये जन्माला आले नसते तर आज आपण या ठिकाणी प्रजासत्ता साजरू करू शकलो नसतो. म्हणून एका कवीने सांगितलं होतं की वाचा जर लाभली नसती तर कसा मी जगलो असतो, अरे सर मनात चढली असती तडफडून मेलो असतो, अरे मुक्याच्या जळाल्या खपल्या पिढ्या बापदादांच्या, मोक्याच दोन कोळक्याच्या आल्या असत्या राखोळ्या. हे दुःख युगायुगांचे झेलती चालती तांडे, मोडकळीस आलेल्या संविधानाला आम्ही बळी न पडता करत राहू भारत मातेचा जय जयकार, भारत मातेचा जय. एवढं बोलतो आणि सर्वांनी माझं शांततेने ऐकून घेतलं, मला मान सन्मान दिला. सगळ्या पदाधिकारी आणि सदस्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि 2 शब्दाला समाप्ती देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.